विना शस्त्रक्रिया आरोग्य सेवेचा विश्वास डॉक्टर संतोष बुर्ले. सामान्य शेतकरी कुटुंबातून वैद्यकीय शिक्षण घेत रुग्णसेवेलाच समाजसेवेचे माध्यम मानणारे नाव म्हणजे डॉक्टर संतोष बुर्ले. 2010 पासून लातूरच्या आशीर्वाद हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध उपचार पद्धतींद्वारे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देत त्यांनी विश्वास निर्माण केला आहे. किलेशन थेरपी, ओझोन थेरपी, EECP, पंचकर्म आणि इतर उपचार पद्धतींच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कोरोना संकटाच्या काळातही दिवस-रात्र रुग्णसेवा बजावत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. रुग्णसेवेतील समर्पण आणि मानवतेच्या या कार्यासाठी डॉक्टर संतोष बुर्ले यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संतोष वसंतराव बुर्ले. मी 2010 पासून इथं कार्यरत आहे. आशीर्वाद हॉस्पिटल खडगाव रोड इथं काम करते. आपलं स्वतःचं हॉस्पिटल आहे. इथं लातूरच्या परिसरातील सर्व जसे की धाराशिव, नांदेड, तसेच बीड, त्याच्यानंतर मुखेड या भागातील बरेचसे, तसं लातूर जिल्ह्यातील पण बरेचसे पेशंट आपल्या हॉस्पिटलला येत असतात. आपल्याकडे मूळतः आपण सर्व किलेशन थेरपी, ओझोन थेरपी, मूळव्याध इंजेक्शन थेरपी, ECP थेरपी आणि बाकी इतर ट्रीटमेंट आपण देत असतो. त्यात मूळतः म्हणलं किलेशन थेरपीमध्ये आपण हृदयातील ब्लॉकेजेस जे आहेत हे सलाईनद्वारे आपण क्लिअर केले जातात, की जेणेकरून त्यामध्ये कुठे हृदयाच्या झडपांमध्ये जे ब्लॉकेजेस जमा झालेले असतात ते ब्लॉकेजेस हे अँजिओग्राफीद्वारे पाहून त्यानंतर त्यामध्ये स्प्रिंग किंवा स्टेन जे टाकलं जातोय ते टाकण्याची यामध्ये काही गरज भासत नाही. सलाईनद्वारे आपण किलेशन इंजेक्शनद्वारे हे रक्तातले ब्लॉकेजेस डिझॉल्व केले जातात. जसे व्हेरिकोज व्हेन्स, DVT, पायामधील ब्लॉकेजेस असू देत, हे सर्व ब्लॉकेजेस क्लिअर होतात. त्यासाठी आपल्याकडे बरेच आजूबाजूच्या परिसरातील पेशंट येत असतात. दुसरे की जे आहे ते ओझोन थेरपी ज्यामध्ये की हे जुन्या जखमा आहेत पेशंटच्या, ज्यामध्ये गँग्रीन झालेलं असेल किंवा शुगर डायबेटिक फूट आहेत, अशा पेशंटमध्ये आपण हे ओझोन थेरपीचा वापर केला जातो, की ज्यामध्ये ऑक्सिजनपासून ओझोन निर्मिती केली जाते आणि ओझोन निर्मितीमुळे ओझोन ॲज अँटीसेप्टिक ॲक्शन म्हणून काम केलं जातं. त्याद्वारे आम्ही जखमांचं निर्जंतुकीकरण करणं किंवा जखमा दुरुस्त करणं हे केलं जातं. तिसरी आहे ती मूळव्याध इंजेक्शन थेरपी. मूळव्याध इंजेक्शन थेरपी जी की ज्याच्यामध्ये ज्या पेशंटला ब्लिडिंग पाईल्स आहेत, रक्त मूळव्याध आहे, रेक्टम प्रोलॅप्स आहे, किंवा ज्या पेशंटमध्ये कोंब निर्मिती किंवा पोट साफ नाही होणं, अशा पेशंटमध्ये इंजेक्शन थेरपी दिली जाते, की जे आपल्याकडे भागामध्ये औरंगाबादला कमल बजाज वगैरे जे वापरले जातात तिथले बरेचसे पेशंट न दुरुस्त झालेले पेशंट आपल्या भागामध्ये आपण 2010 पासून इथे क्लिअर केलेले आहेत. अशा पेशंट जवळपास नाही 8-10 हजार पेशंट जवळपास मुळव्याधीच्या माझ्या हातावर क्लिअर झालेले आहेत. किलेशन थेरपीद्वारे कमीत कमी 10-15 हजार पेशंट कव्हर झालेले आहेत. ओझोन थेरपीद्वारे पण 10-15 हजार पेशंट माझ्या हातावर कव्हर झालेले आहेत. तिसरी ECP थेरपीच्या पेशंटमध्ये तुमचं इजेक्शन फॅक्टर कमी प्रमाणात असतं, त्या पेशंटमध्ये ECPचा वापर केला जातो. बाकी ECPचे एवढे जास्त आम्ही हे करत नाही. ठीक आहे, ह्याला ECPचं थोडं कट करा. ही सर्व सुविधा आपण कमीत कमी नाममात्र दरामध्ये दिली जाते, आपल्या हॉस्पिटलमध्ये दिली जाते. ज्या पेशंटमध्ये अँजिओप्लास्टीचा खर्च मोठ्या प्रमाणात जातो, 4-4-5-5 लाख रुपये पेशंटला रुग्णांना भरावे लागतात, तिथून नाममात्र 1000-2000 मध्ये आम्ही ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे बरेच ग्रामीण भागातले रुग्ण आपल्या हॉस्पिटल संपर्कामध्ये येतात आणि रुग्णांना इतर पेशंटला घेऊन येत असतात आपल्या हॉस्पिटल. त्यामुळं आपण रुग्णसेवा ही 2010 पासून करत आलेलो आहोत. आणि इथं विद्यार्थी वर्ग, दयानंद कॉलेज एरियामध्ये बराचसा विद्यार्थी वर्ग माझ्या हॉस्पिटलला अटॅच आहे. सगळ्या विद्यार्थी वर्गांमध्ये आम्ही बरेचशा 60 वर्षाच्या पुढच्या रुग्णांना आम्ही फीस घेत नाही, किंवा विद्यार्थी वर्ग जो आहे त्या विद्यार्थी वर्गातल्या विद्यार्थ्यांना आम्ही फीस वगैरे कमेंट घेत नाही. त्याचप्रकारे ही जी मी कार्य करत आलो 2010 पासून, आज 15-16 वर्षाचं माझ्या कार्याची दखल एकमत परिवाराने घेतल्यामुळं मी त्यांच्या परिवारातर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद.